राम राम मंडळी, गावगाड्याच्या गोष्टींचा भाग क्रमांक 104. मागील त्याला शेततळं ही योजना आपण ऐकली होती. आता नवीन योजना आलेली आहे, मागेल त्याला सौर कृषी पंप. आणि या योजनेमध्ये साधारणपणे 10 लाख सौर कृषी पंप बसवायचे अशी महाराष्ट्र सरकारची एक, ज्याला आपण मिशन मोडमध्ये म्हणतो ना, अशा पद्धतीची ही योजना नव्यानेच आलेली आहे. यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना पंप बसवता येणार आहेत, तर जे अंतर्गत भागातले शेतकरी आहेत अशांना पंप बसवता येतील. ज्यांच्याकडे नॉर्मल इलेक्ट्रिकचं कनेक्शन नाही आहे अशा शेतकऱ्यांना पंप बसवता येतील. आणि आदिवासी डोंगरात राहणारे अशा शेतकऱ्यांना यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. 5 एकरपर्यंत शेती असेल तर 3 HP पंप आपल्याला बसवता येईल. 5 एकरच्या वर शेती असेल तर 5 आणि 7.5 HP पंप बसवता येईल. 90 ते 95% सबसिडी यामध्ये देण्यात आलेली आहे. या योजनेचं संपूर्ण नाव मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना असं आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं 10 लाख पंप बसवण्याचं उद्दिष्ट यामध्ये ठेवलं आहे. यातला एक महत्त्वाचा फायदा असा आहे की आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की शेतकऱ्यांना वीज आली की पाणी देता यायचं शेताला. वीज कधी येईल हे सांगता यायचं नाही, ते बेभरवशी होतं. ह्या अडचणीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसा पाणी देता यावं, त्याकरता या विजेचा वापर करता यावा, याकरता या सौर पंपांची योजना केलेली आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विजेवरचा सबसिडीचा खर्च वाचावा ही दुसरी यामधली कल्पना आहे, हेतू आहे. शेतकऱ्यांना 25 वर्षापर्यंत हा पंप वापरता येईल. त्यामुळे 25 वर्षापर्यंत शेतकऱ्यांना विजेच्या सबसिडीवरचा होणारा खर्च वाचेल. शेतकऱ्यांना विजेपोटी बिलापोटी कुठलीही रक्कम द्यावी लागणार नाही. असा दुहेरी शासनाचा आणि शेतकऱ्यांचा उभयतांचा फायदा या योजनेत होईल अशी रचना केलेली आहे. यातल्या तपशिलांमध्ये मी जात नाही. मला यात 2 गोष्टी फक्त सुचवायच्या आहेत. एक सरकारला सुचवायची आहे की अशा पद्धतीची महत्वाकांक्षी योजना 10 लाख सौर पंपांची जेव्हा आपण आखतो तेव्हा मला सरकारला आवर्जून सुचवायचं आहे किंवा महावितरणला सुचवायचं आहे की त्यांनी यामध्ये NGOज, स्वयंसेवी संस्था, अशासकीय संस्थांची जर मदत घेतली तर योजनेला गती देण्याचं काम जास्त सुलभ होईल. आणि दुसरी गोष्ट मला शेतकरी मित्रांकरता सुचवायची आहे ती अशी की योजना आली आहे, पैसे मिळतायत म्हणून ती फक्त घ्यायची असं न करता या सौर कृषी पंपांचा उपयोग काय, त्यांचं तंत्र काय हे समजून घेऊन, ज्याला इंग्रजीमध्ये इन्फॉर्म्ड डिसिजन असं म्हणतात, तसं हे सगळी माहिती समजून घेऊन जर आपण कृषी पंप बसवला, सौर कृषी पंप बसवला तर आपल्याला त्यातनं खरोखरचा फायदा होण्याच्या शक्यता वाढतील. अर्थात जेव्हा अशा मोठ्या संख्येनं सौर कृषी पंप बसवले जातील तेव्हा कदाचित सरकारला आणखीही एक व्यवस्था करावी लागेल. ती म्हणजे या सौर कृषी पंपाची देखभाल करणारे मेकॅनिक गावोगावी तयार करावे लागतील, प्रशिक्षित करावे लागतील. कदाचित त्यातनं युवकांना रोजगाराच्या एक नव्या संधी उपलब्ध होतील, असाही याचा फायदा होऊ शकेल. तर विचार करा शेतकरी बंधूंनो, सौर कृषी पंप बसवून आपल्याला शेतात दिवसा पाणी देता येणं शक्य होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असंही सांगितलं की या योजनेतनं शेतकऱ्यांना वीज देऊन पैसे सुद्धा मिळवता येतील. म्हणजे मला असं वाटतंय की नेट मीटरिंग सारखी काहीतरी व्यवस्था या योजनेमध्ये करावी असा सरकारचा पुढे जाऊन विचार दिसतोय. बघूयात कसं होतंय. असं जर दुहेरी फायदा देणारं जर ही योजना ठरली, हा सौर कृषी पंप ठरला तर आपल्या दृष्टीने चांगलंच आहे. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे, अशी काहीतरी चांगली परिस्थिती आपल्याकरता होण्याची शक्यता आहे. या योजनेची माहिती घ्या, जरूर सहभागी व्हा आणि त्याचा आपल्याकरता शेताला पाणी देण्याकरता खरोखरीचा फायदा होईल असा प्रयत्न करा. अल्पकाळच्या फायद्याकडे दृष्टी ठेवून या योजनेत सहभागी होऊ नका.
नमस्कार, धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.